तिसरा टॉपिक आहे टॅक्सेशन आणि वित्त आयोग. टॅक्स हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. टॅक्समध्ये ऑप्टिमम टॅक्स कुठल्या करनुसार राबवला जातो. मग टॅक्समध्ये प्रकार म्हणजे प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आहे, अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स, कुठले कुठले टॅक्स आहेत. ओव्हरऑल देशाच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये जे टॅक्स आहे त्याचा क्रम कशा प्रकार आहे, जसे की इन्कम टॅक्स पहिला क्रमांक किंवा कॉर्पोरेशन टॅक्स पहिला क्रमांक, वेगवेगळे टॅक्स आहे जसे की सेंट्रल एक्साइज कस्टम त्यांचा कशा प्रकारे क्रम लागतो याबद्दल माहिती पाहिजे. टॅक्समध्ये काही इव्हॉल्वमेंट झाली, डेव्हलपमेंट झाली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. जसं की पहिले आपल्या ह्याच्यामध्ये सेंट्रल एक्साइज होता, मग मॅन्युफॅक्चरिंगवर वॅट लावला लागलो आपण, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मग मॉड वॅट, सेन वॅट, अशा प्रकारे इम्प्रुव्हमेंट झालेले आहेत. ते इम्प्रुव्हमेंट तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे काही महत्वाचे टॅक्स आहेत जसे की सेंट्रल स्टेट एक्साइज, राज्य उत्पादन शुल्क आहे किंवा विक्री कर आहे, त्याचा क्रम तुम्हाला माहिती पाहिजे. या टॅक्स रिलेटेड काही महत्वाच्या कमिटी आहेत, ते कमिटी तुम्हाला पाठच पाहिजे. जसं की केळकर कमिटी आहे किंवा एलकेझा कमिटी आहे. या कमिटी तुम्हाला माहितीच पाहिजे आणि 10 कमिटी आहे ते तुम्ही पाठ करा आणि कुठली कमिटी कुठल्या टॅक्ससाठी होती ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स आहे, तो कधी सुरू झाला, त्याची कुठली अमेंडमेंट केली होती, त्यानंतर किती टक्के सर्व्हिस टॅक्स पहिल्यांदा लागू केला, त्या गोष्टी विचारल्या आहेत. त्यामुळे टॅक्स रिलेटेड काही महत्वाचे फॅक्ट्स या ठिकाणी तुम्हाला फॅक्ट्सवर जास्त भर द्यायचा आहे. सोबतच नवीन टॅक्स आपण लागू केला आहे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी हा कधी लागू झाला, त्यानंतर त्याची अमेंडमेंट कुठली होती, जीएसटी मध्ये कुठले कुठले टॅक्स अंतर्भूत आहेत, त्यासाठी जीएसटी रिलेटेड एक काउन्सिल आहे. जीएसटी काउन्सिलमध्ये कुठले कुठले मेंबर असतात आणि वोटिंग पॅटर्न कसं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मग जीएसटी बद्दल एक पानात सगळ्या नोट्स काढून टाका. एखाद्या मॅगझिन मध्ये तुम्ही जीएसटी बद्दल वाचा किंवा एखादा व्हिडिओ वाचून नोट्स काढा. तर हे जे टॅक्स आहे त्या टॅक्सचं डिव्हॉल्युशन होतं सेंट्रल आणि स्टेटमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळ्या कर देश आपल्याला वाटून देत असतो. मग ते डिव्हॉल्युशन करण्यासाठी वित्तीय आयोग असतो. तर फायनान्स कमिशन बद्दल माहिती पाहिजे. त्यात 12वा, 13वा आणि 14वा 3 फायनान्स कमिशन बद्दल माहितीच पाहिजे. त्या फायनान्स कमिशन मध्ये अध्यक्ष कोण होते, सचिव कोण होते, त्यानंतर फायनान्स कमिशनने कुठल्या कुठल्या क्रायटेरिया बेस्ड मग ते प्रत्येक राज्याला फंड वाटून दिलेला आहे. महाराष्ट्राला किती फंड मिळाला, जसं की 14वा फायनान्स कमिशन आहे. 14वा फायनान्स कमिशनने काय केलं माहिती आहे का, की फॉरेस्ट कव्हर नावाचा एक नवीन पॅटर्न त्यांनी इंट्रोड्यूस केला. म्हणजे फॉरेस्ट कव्हरला किती टक्के पार्ट आहे ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर हे जे टॅक्स डिव्होल्युशन होतं सेंट्रल टू स्टेट, मग त्यासाठी काही घटनात्मक तरतुदी आहेत, कुठल्या ह्यानी कुठलं, किंवा इन्कम टॅक्स द्यायचा का सेंट्रल एक्साइज द्यायचा, कस्टमवाला टॅक्स द्यायचा का सर्व्हिस टॅक्स पूर्ण मिळून द्यायचं. तर हे टॅक्स डिव्होल्युशन रिलेटेड काही महत्वाच्या घटनादुरुस्ती आहेत, काही महत्वाचे आर्टिकल्स आहेत, ते तुम्ही नक्कीच बघून घ्या. सर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला, एमपीएससी आणि एसटी मुख्य परीक्षेला यावर हमखास प्रश्न विचारला जातो. हे झालं टॅक्सेशन आणि वित्तीय आयोगाबद्दल. त्यानंतर महत्वाचा टॉपिक शेती, उद्योग व परकीय व्यापार. शेती जो आहे, शेतीबद्दल काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे की मिनिमम सपोर्ट प्राइस काय असतं, ठीक आहे, ते मग ती कोण ठरवतं. हा प्रश्न विचारून झाला की कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस मिनिमम सपोर्ट प्राइस रिकमेंड करतं आणि फायनल जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अनाऊन्स करतं. या गोष्टी बारीक बारीक रिकमेंड करतं, हा शब्द महत्वाचा आहे, ठीक आहे, सूचित करतं आणि फायनल अनाऊन्स मिनिस्ट्री करतं. त्यानंतर ऍग्रिकल्चरमध्ये काही इनपुट्स आहेत ज्यामध्ये आपण सीड लागतं, फर्टिलायझर लागतं किंवा इरिगेशनसाठी लागतं. मग त्याच्यासाठी काही महत्वाच्या स्कीम आहेत का इरिगेशन रिलेटेड, ते माहिती पाहिजे तुम्हाला. आणि इन्शुरन्ससाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेसारख्या काही योजना आहेत, त्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे किंवा विचारू शकतात की इन्शुरन्स स्कीम जे आहे ते कशा प्रकारे इव्हॉल्व्ह झाल्या किंवा त्यामध्ये काय काय अंतर्भूत आहे. त्यानंतर आउटपुट साईडला जसं की आता पीक आलं मार्केटमध्ये, मग मार्केटिंगसाठी फॅसिलिटीज कुठल्या आहेत, जसं की नाफेड, ऍग्रिकल्चर प्रोड्युसिंग मार्केटिंग कमिटी बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे किंवा वेअर हाऊस, गोडाऊन जे आहे त्याबद्दल माहिती पाहिजे. म्हणजे आपण धान्य डिस्ट्रीब्यूट करतो त्यासाठी पीडीएस आहे, ते पीडीएस बद्दल किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. सोबतच आपण हरित क्रांती सारख्या काही रिव्होल्युशन्स राबवल्या ऍग्रिकल्चरमध्ये. ऍग्रिकल्चरमध्ये हरित क्रांती राबवली तर ती कधी राबवली, मग कुठल्या पिकासाठी राबवली, मग कोण हे होतं. आणि मग आता नवीन आपण वेगवेगळ्या सेक्टरमध्ये क्रांती राबवतोय, रेनबो रेव्होल्युशन असेल किंवा व्हाईट रेव्होल्युशन, ह्या बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. हे ओव्हरऑल ऍग्रिकल्चर रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर उद्योग. तर उद्योग जो चॅप्टर आहे त्याला असं डिवाइड करतात की सर्व्हिस सेक्टर आहे किंवा एमएसएमई सेक्टर आणि कोर उद्योग आहे. तर कोर इंडस्ट्रीमध्ये कुठल्या कुठल्या इंडस्ट्री असतात किंवा इंडस्ट्रियलचं जे ग्रोथ आहे ते कशा प्रकारे मोजलं जातं, ज्यामध्ये आयआयपी नावाचा इंडेक्स आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, ही सीएसओ नावाची संस्था ती काढते. कधी काढते हे प्रश्न विचारून झाले, त्यासाठी कुठले क्रायटेरिया वापरले जातात हे पण विचारून झालेले. तर इंडस्ट्रीसाठी महत्वाच्या पॉलिसी आहेत, जशी 1956 ची पॉलिसी आहे, 1991 ची पॉलिसी आहे. 2 महत्वाच्या पॉलिसी ज्यामध्ये महत्वाचे उद्योग कुठले होते ते माहिती पाहिजे. त्यानंतर कुठल्या उद्योगांना परमिशन लागते, कुठल्या उद्योगांना आणायला येतात, आणि उद्योग रिलेटेड महत्वाचे स्कीम जसे की सेज आहे किंवा नॅशनल इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग निम्स, याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातले महत्वाचे उद्योग तुम्हाला माहिती पाहिजे. महाराष्ट्र कुठल्या सेक्टरमध्ये जास्त उद्योग आहेत, कुठल्या सेक्टरमध्ये कमी उद्योग आहेत, तर महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रात किती क्रमांक लागतो किंवा महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण काय, ते टार्गेट्स काय, याबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. त्यानंतर लघु उद्योग. लघु उद्योगावर हमखास प्रश्न येतोच, सर्व परीक्षा येतो. तर लघु उद्योगाच्या वेगवेगळ्या कमिटी कुठल्या होत्या, ठीक आहे. त्यानंतर लघु उद्योगामध्ये किती वस्तू आरक्षित आहे,
लघुउद्योगासाठी काही महत्वाचे काही हे आहेत संस्था, जसं की NSIC आहे किंवा सिडो, या संस्था कुठल्या क्षेत्रात काम करतात. लघुउद्योगासाठी महत्वाच्या योजना कुठल्या, जसं की राजीव गांधी उद्यमी मित्र योजना असेल, या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर सहकारचे क्षेत्र आहे, त्याबद्दल उद्योग जे आहेत की सर्व्हिस सेक्टरमध्ये विचारलेला आहे. सर्व्हिस सेक्टर, तर सर्व्हिस सेक्टर जे आहे त्या सेवा क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचे उद्योग आहेत, त्यामध्ये IT मध्ये किती, फायनान्शियल मध्ये किती, मग GDP मध्ये किती वाटा आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये उद्योगांचा, हे प्रश्न तुम्ही बघून घ्या. पुढचा टॉपिक महत्वाचा परकीय व्यापार. परकीय व्यापार म्हणजे काय, आपण वेगवेगळ्या देशांसोबत कशा प्रकारे व्यापार करतो, त्यामध्ये मग आयात कुठल्या देशाला जास्त करतो, निर्यात कुठल्या देशाला जास्त करतो, मग आयात किंवा निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंचा क्रम लावायचा, ज्यामध्ये आपण दागिने आयात करतो, जड जवाहिरी आपण हे करतो, ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट निर्यात करतो, किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट आयात करून रिफाईन करून निर्यात करतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आयात निर्यात बद्दल काही महत्वाच्या पॉलिसीज आहेत, त्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. जसं की फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे 2009ची, नंतर फॉरेन ट्रेड पॉलिसी 2014ची, आणि इतिहास कालापासून कशा प्रकारे आयात निर्यातमध्ये बदल होत गेले ते तुम्ही लक्षात घ्या. जसं की आबिड हुसेन कमिटी असेल किंवा मुद्देदार कमिशन याबद्दल. आणि भारतीय परकीय व्यापार जो आहे त्यामध्ये काही महत्वाच्या योजना आल्या, ज्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन, सेस बद्दल व्यवस्थितरित्या माहिती घेणे महत्वाचं आहे. नंतर त्या काळामध्ये काय केलं की आपण रुपी डिव्हॅल्युएट केला किंवा रुपयाचं अवमूल्यन केलं, तर ते कधी कधी केलं, किंवा फायनान्स मिनिस्टर कोण होते, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ते झालं परकीय व्यापार बद्दल. आणि परकीय व्यापारमध्ये करंट टॉपिकला लिंक करा, करंट रिलेटेड महत्वाच्या गोष्टी परकीय व्यापार या विषयात तुम्हाला कराव्या लागतील. त्यानंतर विषय आहे बँकिंग. बँकिंग क्षेत्र जे आहे ते पूर्व परीक्षेला सहसा एखादा प्रश्न असतो, जास्त विचारत नाहीत, पण मुख्य परीक्षा आहे MPSC आणि STI मुख्य परीक्षेला विचारला जातो. तर बँकिंगमध्ये 3 पार्ट येतात, ज्यामध्ये सरकारी किंवा पब्लिक सेक्टर बँक असतील, ग्रामीण बँक असेल आणि सहकारी बँका, आणि या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारी RBI असं आहे. तर सरकारी बँकेमध्ये काय कराल तुम्ही, तर सरकारी बँकेमध्ये नॅशनलायझेशन त्यांचं कधी झालं, 1969 आणि 1980 ला नॅशनलायझेशन झालं किंवा राष्ट्रीयकरण. तर ते मग ते किती करोड ठेवी असतं नॅशनलायझेशन विचारलेलं आहे. त्यानंतर काय बेसिक कन्सेप्ट आहे बँकिंग रिलेटेड, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, किंवा लेंडिंग रेट असेल, किंवा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असेल, याबद्दल तुम्ही माहिती घ्या. त्यानंतर बँकिंगमध्ये काही नवीन बँक आल्या, जसं की भारतीय महिला बँक आहे, किंवा आता सध्या IDFC बँक आलेली, बंधन बँक, त्याबद्दल माहिती. त्यानंतर बँकिंगमध्ये काही महत्वाच्या कमिटी आहेत, जसं की नचिकेत मोर कमिटी आहे किंवा विमल जालन कमिटी, त्यांनी दिले रिकमेंडेशन. आणि काही नवीन बँक आहे, जसं की पेटीएमची पेमेंट बँक आहे किंवा स्मॉल फायनान्शियल बँक आहे, याबद्दल तुम्ही माहिती घ्या. यावर प्रश्न विचारून झालेत किंवा विचारू शकता. हे झालं बेसिक बँकिंग क्षेत्राबद्दल. सोबत मग काही विशेष बँक आहेत, जसं की नेट बँक आहेत किंवा प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे RRB आहेत, त्याबद्दल मग RRBची कमिटी कुठली होती, RRB स्थापन कधी झाल्या, पहिल्यांदा 5 जे RRB स्थापन झाल्या ते कुठल्या राज्यात आणि कुठल्या पुरस्कृत होत्या बँका, RRB कुठल्या लोकांना कर्ज देते, त्यानंतर किती टक्के कर्ज कुठल्या भागाला देते, मग RRB साठी कमिटी महाराष्ट्रात कुठल्या ग्रामीण बँका आहेत, म्हणजे हेडक्वार्टर कुठं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर तिसरा पार्ट आहे सहकारी बँका. सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग रिलेटेड जास्त प्रश्न विचारले नाहीत, थोडेफारच विचारलेत, पण त्यांनी सहकार्य गोष्टीवर जास्त फोकस केलाय. सहकार कायदा कधी आला, त्यानंतर 1904चा कायदा आणि 1912च्या कायद्यामध्ये फरक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कमिटी होत्या, जसं की लॉर्ड लिंथगो कमिशन आहे किंवा कर्वे समिती, याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर असं काही घोषवाक्य किंवा असे जास्त वाक्य विचारले, जसं की सहकार हा अपयशी झाला पाहिजे पण सहकारी यशस्वी झालाच पाहिजे असं कोण म्हटलं, किंवा सहकारी क्षेत्रासाठी काही महत्वाचा जो ऍक्ट आहे रिसेंटली आलेला 2011चा, त्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. सहकार वर्ष कधी होतं, ह्या गोष्टी. त्यानंतर काही भूविकास बँक होती, गुजरातमधील 10 ठिकाणी स्थापन झाले, असं बारीक बारीक गोष्टी करून चुकलं आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये प्राथमिक सहकारी बँका, त्यानंतर शहरी सहकारी बँका म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका कुठं कुठं आहेत, मग भूविकास बँका कुठल्या प्रकारच्या आहेत, याबद्दल माहिती घ्या. मोस्टली सहकार रिलेटेड इतिहासावर जास्त फोकस करा, म्हणजे हिस्टोरी 1904 पासून सहकारची डेव्हलपमेंट कशा प्रकारे झाली, कोऑपरेटिव्ह सेक्टरची, ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर महत्वाची बँक म्हणजे RBI. या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे RBI करतं. तर RBI बद्दल तुम्ही माहिती घ्या. RBIची स्थापना कधी झाली, कुठल्या कमिटीने झाली, RBIचे गव्हर्नर कोण आहेत, किती गव्हर्नर आहेत, RBI मॉनिटरी पॉलिसी कशा प्रकारे राबवते, ठीक आहे, आणि RBI कुठले रिपोर्ट पब्लिश करते का, RBI मध्ये एक मॉनिटरी पॉलिसी कमिटी आली रिसेंटली, त्याचा अध्यक्ष कोण आहे, या सगळ्या गोष्टी बेसिक तुम्ही माहिती घ्या. RBI मध्ये करंट डेव्हलपमेंट खूप होत असतात, त्यामुळे RBI आणि चालू घडामोडी हे तुम्ही नेहमी लिंक करायचं. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक महागाई आणि चलनवाढ. चलनाबद्दल तुम्ही माहिती घ्या, म्हणजे भारताच्या करन्सी बद्दल कशा प्रकारे आहे, ठीक आहे, ज्यामध्ये सम नावाची मेथड आहे, म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू, मनीचं व्हॅल्यू काय. हा चलन जो टॉपिक आहे तो देशपांडेच्या पुस्तकातून नक्की वाचा, चांगल्या प्रकारे दिलेला आहे. त्यांना महागाई आणि चलनवाढ यांचा डायरेक्टली संबंध आहे. मग महागाई कशा प्रकारे मोजली जाते, ज्यामध्ये CPI आणि WPI दोन इंडेक्स आहेत. मग CPI आणि WPI जसं की कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहे, होलसेल प्राइस इंडेक्स आहे.
त्याचं मेजरमेंट कशा प्रकारे केली जाते, तो कसा काढला जातो, महागाई कमी करण्याचे उपाय कुठले कुठले आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लेशन आहेत, जसं की वॉकिंग आहे, ट्रोटिंग आहे, रनिंग इन्फ्लेशन, याबद्दल तुम्ही माहिती घ्या. त्यानंतर महागाई रिलेटेड काही महत्त्वाच्या लॉज वगैरे आहेत, जसं एंजल्स लॉ आहे किंवा फिलिप्स कर्व आहे, सेज लॉ आहे, हे लॉज तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे एलपीजी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आपला 1991ला इकॉनॉमिक्समध्ये काही थोडे इश्यू झाले होते. त्यानंतर आपण एक स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम केला, ज्यामध्ये एलपीजी मॉडेल, ज्यामध्ये आपल्याला अर्थव्यवस्था उदारीकरण केलं. आपली भारत व्यवस्था एक बंदिस्त अर्थव्यवस्था होती, मग आपण एक सगळे सेक्टर बऱ्यापैकी ओपन अप केले काही काही प्रमाणामध्ये. तर ते एलपीजी जेव्हा आपली पॉलिसी राबवली तेव्हा प्राईम मिनिस्टर कोण होते हा प्रश्न विचारला, किंवा फायनान्स मिनिस्टर कोण होते ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे 1991ला एलपीजीच्या वेळेस नरसिंहराव भारताचे प्रधानमंत्री होते आणि मनमोहन सिंगजी हे जे होते वित्तमंत्री होते. हे अशा गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. नंतर एलपीजी मध्ये आपण लिबरलायझेशन मध्ये काय गोष्टी केल्या, जसं की कुठले कुठले क्षेत्र आपण ओपन अप केले, तसे कुठल्या कमिटी होत्या, जसं की मल्होत्रा कमिटी होती इन्शुरन्स सेक्टरसाठी. त्यानंतर कुठल्या कुठल्या उद्योगासाठी परमिशन लागते, कुठल्या उद्योगासाठी परमिशन कमी करण्यात आली. तर एफडीआय सारखे नॉर्म्स आले, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण राबवलं एलपीजी मध्ये. मग एफडीआय कुठल्या कुठल्या क्षेत्रात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पब्लिक सेक्टर एंटरप्राइज मध्ये आहेत, महारत्न, नवरत्न, मिनिरत्न, या कंपन्या कशा प्रकारे डेव्हलप झाल्या, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही बघून घ्या. तर एलपीजी हा मुद्दा आहे, एलपीजी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. हा टॉपिक अतिशय चांगल्या प्रकारे, कारण त्या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेला एखादा प्रश्न असतो म्हणजे असतोच. तर एलपीजीला स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम म्हणतात, हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि ती पॉलिसी एलपीजी आपलं धोरण आहे की किती तारखेला राबवलं, जुलै 1991 मध्ये कितीतरी तारखेला ते राबवलं, तर ती तारीख पण विचारलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी या तारीख सारख्या फॅक्ट्स महत्वाच्या आहेत. हे झालं ओव्हरऑल बेसिक इकॉनॉमिक होतं. त्यानंतर काही महत्वाचे इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन आहेत, ज्यामध्ये 2-3 इन्स्टिट्यूशन होतं, ज्यामध्ये डब्ल्यूटीओ आहे, IMF आणि वर्ल्ड बँक, याबद्दल तुम्ही माहिती घ्या. आणि सोबत त्या करंट्स मध्ये काही इन्स्टिट्यूट आहेत, जसं की ब्रिक्स बँक आहे किंवा सार्कच्या काही इन्स्टिट्यूट आहेत महत्वाच्या इकॉनॉमिक्स रिलेटेड, त्याबद्दल माहिती घ्या. तर डब्ल्यूटीओ आहे म्हणजे व्यापार, जागतिक व्यापार संघटना, आपण न्यूजमध्ये पाहतो डब्ल्यूटीओ, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. त्याची स्थापना कधी झाली, मग डब्ल्यूटीओ स्थापना झाली 1995 मध्ये. त्याच्या अगोदर काय होतं, गॅट होतं. मग गॅट कधी आलं, मग कुठल्या कमिटीने सांगितलं की डब्ल्यूटीओची स्थापना करा, म्हणजे उरुग्वे राऊंड होता, त्यामध्ये मॅरेकस ट्रीटी झाली आणि डब्ल्यूटीओची स्थापना झाली, या गोष्टी माहिती पाहिजे. त्यानंतर डब्ल्यूटीओचं हेडक्वार्टर कुठं आहे, डब्ल्यूटीओ मध्ये किती सदस्य आहेत, त्यानंतर भारताचा काय रोल आहे डब्ल्यूटीओ मध्ये, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर डब्ल्यूटीओचं जे आहे अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस आहेत, जसं की ब्ल्यू बॉक्स, आंबर बॉक्स, रेड बॉक्स, अशा प्रकारचे बॉक्सेस आहेत. म्हणजे काय की कुठल्या ह्याला आयातीला पर्याय आहे, कुठल्या आयातीला प्रतिबंधात्मक केलेला आहे, या क्षेत्रातील बॉक्सेस, याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच, प्रत्येक परीक्षेला येतो. त्यामुळे अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर हा टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे वाचा. त्यानंतर वर्ल्ड बँक आणि IMF जे आहेत इन्स्टिट्यूशन, त्यांना ब्रिटन ट्विन्स असं म्हटलं जातं, कारण दोघी जवळपास एकाच वेळीच आहे. तर IMF आणि वर्ल्ड बँक आहे, त्यांचं हेडक्वार्टर कुठं आहे, कोण कोण सदस्य असतात, त्यांचं काम काय आहे, ते कुठले रिपोर्ट पब्लिश करतात, याबद्दल माहिती घ्या. त्यानंतर वर्ल्ड बँकच्या जे काही एजन्सीज आहेत, ज्यामध्ये भारत कुठल्या एजन्सीचा मेंबर आहे, कुठल्या एजन्सीचा नाहीये, ते माहिती पाहिजे. त्यानंतर वर्ल्ड बँकची एजन्सी आहे, फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी, मग ते सॉफ्ट लोन विंडो कोणाला म्हटलं जातं, मग गरीब देशांना कर्ज देणारी वर्ल्ड बँकची संस्था कुठली आहे, हे गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत. त्यामुळे जागतिक बँक आणि IMF या रिलेटेड काही महत्वाच्या फॅक्ट्स तुम्ही केल्या पाहिजे. एक विषय विचारलो की IMF कोणाला कर्ज देते, तर IMF फक्त मेंबर कंट्रीला कर्ज देते. तर मग किती मेंबर आहेत, रिसेंट मेंबर कोण झाला, भारत हा मेंबर आहे का नाही, कधीपासून मेंबर आहे, भारत स्थापनेपासूनच मेंबर आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. तर डब्ल्यूटीओ रिलेटेड काही मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स होतात दर 2 वर्षाला, त्याबद्दल विचारतात, ज्यामध्ये मग इव्हॉल्वमेंट झाल्यामुळे तर काही सिग्निफिकंट, तर दोहा पॅकेज काय होतं किंवा नैरोबी राऊंड मध्ये काय झालं, या गोष्टी विचारलेल्या आहेत. तर एक 10 जे आहेत मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स, त्याचा एक क्रम असं लक्षात होता येईल आपल्याला. सिंजी CD क हा GGB असं एक 10 लक्षात शकतो. बाकीच्या 3 रिसेंट झाले कॉन्फरन्स तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, सिंजी CD क हा GGB, त्याचं तुम्हाला ते खाली टेक्स्टमध्ये दिलं जाईलच. त्यानंतर ह्या 3 सेक्टर झाल्यानंतर शेवटचा टॉपिक आहे लोकसंख्या. तर लोकसंख्या टॉपिक जो आहे तो HID ला पण आहे, जिओग्राफीमध्ये पण आहे. लोकसंख्या तुम्ही काय करा, देसले पार्ट 2 जो आहे त्यातला लोकसंख्या वाचून घ्या. आणि लोकसंख्येमध्ये काय करायचं की जगातले पहिले 5 देश कुठले होते, त्यानंतर भारतामध्ये पहिले 5 राज्य, शेवटचे 5 राज्य, त्यानंतर साक्षरतेमध्ये, लिंग गुणोत्तरमध्ये किंवा बाललिंग गुणोत्तरमध्ये, हे क्रम तुम्ही बघून घ्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे लोकसंख्येचा क्रम आहे, त्यामध्ये पाणी पुरवठा सुविधा कुठल्या कुठल्या ह्याच्यात आहेत. त्यानंतर महाराष्ट्र लोकसंख्या किती टक्क्याने वाढली, देशाची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली, निगेटिव्ह ग्रोथ रेट कुठे होता, भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे. त्यानंतर 2 नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी महत्वाची आहे, 1976ची आणि नंतर 2000ची, त्यामध्ये काय महत्वाचे हे झाल्या. त्यानंतर आपलं टोटल फर्टिलिटी रेट स्टॅबिलाइज करायचं टार्गेट कधीपर्यंत आहे, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी 1-2-3 पानामध्ये फॅक्ट्स काढा आणि ते वारंवार रिवाइज करा. तर लोकसंख्येवर 2 ते 3 प्रश्न सर्व पूर्व परीक्षेला येतातच.
आणि मुख्य परीक्षेला 4 ते 5 प्रश्न लोकसंख्या विषयाला जातातच. हे झालं ओव्हरऑल इकॉनॉमिक्स बद्दल. तर अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स हा विषय तसं बघायला गेलं तर वारंवार रिवाइज केला तर सोपा होतो. त्यामुळे काही ठिकाणी तुम्ही कन्सेप्ट वापरत द्या, काही ठिकाणी चांगल्या प्रकारे फॅक्ट्स रिवाइज करा आणि काही ठिकाणी लॉजिकचा वापर करा. फॉर एक्झाम्पल काही स्कीम असतात तर विचारलं समजा की प्रधानमंत्री जनधन योजनेचे खालीलपैकी काय फायदे आहेत, जसं की लोकांच्या बँकिंग सुविधांना वाव मिळतो, वित्तीय समायोजन होतं, महिलांचं पण सक्षमीकरण होतं, खालीलपैकी कुठले पर्याय बरोबर आहेत. तर ऑल द अबोव, तर काही योजनांना ऑल द अबोव हे पर्याय तुम्ही आरामात गोल करू शकता. तर काही ठिकाणी लॉजिक वापर करू शकता. ते काही ठिकाणी विचारलं होतं की भारताचा इंग्रजांकालीन जो व्यापार होता तर भारताची आयात कुठल्या देशाबरोबर जास्त होती, तर इंग्रजांकालीन भारतामध्ये भारताची आयात जास्त इंग्रजांबरोबरच होती. हे लॉजिकली उत्तर आहे. अशा काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तर काही ठिकाणी लॉजिक वापर करा, फॅक्ट्स वारंवार रिवाइज करा, प्लॅन जे आहेत प्लॅनिंग 1 ते 12 प्लॅन दररोज एक प्लॅन करा आणि अशा प्रकारे तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करा. एमपीसी मेड सिंपल या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब तर नक्कीच करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ आहे. तोपर्यंत ऑल द बेस्ट.